शरद कोळी खरं तर. काय म्हणतात? जर खरं तर मला पहिल्यांदा हा प्रश्न विचारायचा आहे की कोण शरद कोळी. मी असं ऐकलं आहे की ते काही तडीपार झाले होते किंवा त्यांच्यावर काही गुन्हे दाखल होते, त्यांचं पूर्वायुष्य काय, त्यांचे उद्योग व्यवसाय काय आणि ते बोलतात काय याचं भान त्यांनी एकदा राखलं पाहिजे. आणि मला या ठिकाणी म्हणजे मी तुमच्याकडूनच असं ऐकलं की ते पुन्हा असं काहीतरी म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांना रिक्षा चालवायला लावू वगैरे असं काही म्हणाले, असं पण मी ऐकलं. मला या ठिकाणी ठामपणे आणि ठणकावून सांगायचं, पदावरती बसल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिलं विधान केलं होतं की आज रिक्षानी मर्सिडीजला मागे टाकलं. रिक्षा चालवणं हा काही अपमानास्पद व्यवसाय आहे का? मग या माध्यमातून उबाटा गटाला रिक्षा चालवणाऱ्यांचा अपमान करायचा आहे का? पोलिसांच्याकडून हप्ते घेणारे, वाळूच्या पैशावरती श्रीमंत होणारे, 2-2, 3-3 जिल्ह्यामधून तडीपार असणारे हे जर उबाटा गटाचे नेते असतील आणि ते जर रिक्षा चालवणाऱ्या श्रमिकांचा, कष्टकऱ्यांचा अपमान करणार असतील तर आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. रिक्षा चालवणं, कष्ट करणं, घाम गाळून भाकरी कमवणं हे अत्यंत सन्मानाचं लक्षण असतं. आणि आज तिन्ही पक्षांचं एकत्रित सरकार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत समाधानकारक रीतीने काम करत आहे. आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.